आनंदी, मला खूप बरं वाटलं. तू इच्छा बोलून दाखवलीस की तुला गाडी चालवायला शिकायचंय. हो मग, गाडी चालवता यायलाच पाहिजे. चाल, शिक लवकर. मग तूच चालवायचीस. मी बाजूला बसून राहणार फक्त. वर्षाताई, काय झालं? बरं नाही वाटत आहे? ऑफिसला गेले होते ना? अगं हो, खूप उलट्या व्हायला लागल्या. मग ऑफिस मधले कलिग म्हणाले इतका त्रास होतोय तर कशाला आलीस, घरीच बसायचं ना. मग शेवटी बॉसने मला घरी पाठवलं. बरोबर केलं त्यांनी. डॉक्टरांकडे जायचं? नाही, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत उलट्या होण्यावर. पण काय आहे ना, सकाळी 2 तास बरं वाटतं आणि मग पुन्हा हे चालू होतं. आनंदी, मला एक कळत नाही, मॉर्निंग सिकनेस म्हणतात ना ग याला, मग दुपारी कसं काय होतं हे? दादा, हसतोस काय? अगं तुझ्यावर नाही हसत आहे मी. अजून एखाद महिना जाईल यात. हो माहितीये मला, पण कसं सहन करायचं, कंटाळा आला आता ह्या उलट्यांचा. बरं शांत व्हा, मी काहीतरी खायला बनवून देऊ? ए बाई, खायला बिला काही नको, मला अजिबात जाणार नाही. आणि मी करीन माझं मॅनेज, मला सवय झाली आता याची. हा, काही वाटलं तर सांगा. अगं हो, तुम्ही कुठेतरी बाहेर निघाला होतात ना, मग जा ना कामाला. हो, आणि ऐका ना, मी तुमच्यासाठी मस्त लिंबाचं लोणचं बनवणार आहे. हो, आवडतं ना तुम्हाला? तोंडाला जरा चव येईल. चालेल. निघूयात? निघूया, चला. एक मिनिट. दादा, आनंदी बरी दिसते आज, काय विशेष? विशेष म्हणजे मॅडम ना गाडी शिकायची चालते. अरे वा, मस्त आहे. जा, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, काही वाटलं तर सांगा, फोन करा. हो, काळजी घ्या. हो, होय. हो मॅडम, गाडी चालवायला शिकायचंय ना, ड्रायव्हर सीटवर जाऊन बसायचं. डायरेक्ट ड्रायव्हर सीटवर? मी आहे ना, घाबरू नकोस तू. जा. अजिबात घाबरायचं नाही. हा, सर्वात पहिलं सीट बेल्ट लावायचा. बरं, तुला थोडक्यात माहिती देतो. हा गिअर बॉक्स आहे. ही घे चाल, लाव. हा, क्लचवर पाय ठेवला. आनंदी, रमा कुठेतरी निघून गेली. निघून गेली म्हणजे? कळत नाहीये काहीच. कुठे गेले असते? नाही माहिती मला, आणि मला काहीच कळत नाहीये. मी तिला आवाज देत होतो. आता एरवी तरी कधी आवाज दिला तर ती समोर यायची, म्हणजे आता हल्लीच. पण मी आता आवाज दिला, सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही आली ती. आनंदी, हे बघ, माहिती आहे अगोदर सुद्धा रमाला कधी वाईट वाटलं असेल किंवा तिला राग आला असेल तर ती राग व्यक्त करायची किंवा अशीच तडकाफडकी निघून जायची. त्यावेळीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा तू कायम तिच्या सोबत असायचीस. आता तुला वाईट वाटलंय, पण तिच्यासोबत ना तू आहेस ना मी आहे. आता असं एकटं राहण्यात काय अर्थ आहे असं तिला वाटलं असेल आणि म्हणून ती निघून गेली असेल तर मी काय म्हणतो, तू एकदा तिला हाक मारणार, तुझा आवाज ऐकून ती नक्कीच येईल. त्या गेल्या असतील तर त्यांना बोलवण्यात काय अर्थ? नंदी, नाही म्हणजे त्याचं सोडून जाणं, परत येणं, ह्याचा त्रास होत असेल ना त्यांना कदाचित. आणि आता माझ्यावर काही संकट आलं किंवा आपल्या कुटुंबावर काही संकट आलं तर
मी आहे सक्षम, मी सांभाळू शकते सगळं. रमाताईंची गरज नाही मला आता. आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत, आपण करूयात बरोबर. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, आपण आपलं आयुष्य छान जगूया. आता रमाताईंना काय वाटतंय, त्यांचं मन कसं वळवायचं ह्यात पडायचं नाही मला. माझ्यामुळे तुमच्या दोघांची चांगली मैत्री झाली आहे ना, ह्या गोष्टीचा आनंदच आहे मला. तुम्हाला बोलवायचं आहे का त्यांना पण? नाही नाही नाही, बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवा. म्हणजे तुम्हाला हवे ते प्रयत्न तुम्ही करू शकता, पण मला नका काही सांगू, मला नाही पडायचं आहे. आनंदी, मला गाडी शिकवणार आहात ना तुम्ही? मला फक्त गाडी शिकायची, म्हणजे मला फक्त एवढंच हवंय की मी माझ्या मुलीला शाळेतनं परत घेऊन येईन, शाळेत सोडेन. आय एम सॉरी, मी रमाचा विषय काढला. आय एम एक्सट्रीमली सॉरी. ठीक आहे, हा विषय आपण राहू दे. सर, गाडी शिकूया. हा हा बरं. हा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. हा हँडब्रेक आहे. हा हँडब्रेक इमर्जन्सीली यूज करायचा असतो, आणि जेव्हा आपण गाडी पार्क करतो तेव्हा हा हँडब्रेक असा वर खेचायचा. ओके? मस्त वास आहे. अगं काय काय चाललंय इकडे? अगं आई अशी काय करते? एक तर ती गोळी खा तरी, नाही तर ठेव तरी. काय खेळ चाललाय तुझा? आई ती खाल्ली की मळमळल्यासारखं होतंय, पण वासाने बरं वाटतंय. दे मला. नाही, काय देणार? गप्पा आई, बस. अशी काय करतेस? गप्पा बस. ही गोळी महत्वाची नाहीये. मला तुला जरा वेगळं विचारायचंय. आता काय आई, तुझं दे ना गोळी. आई का मला सांग, तर राघव आणि आनंदीचं काय चालू आहे ग? नाही, तुझी गट्टी जमली ना तुझ्या वहिनीशी. काय गट्टी? मग नाही म्हणजे असं की ढसाढसा रडत होती. म्हणजे काय झालं माहितीये का, ती आणि आम्ही बाहेर गेलो होतो कामानिमित्त. तर मला म्हणाली थांबा माझं पाकिट राहिलं, म्हणून ती घरी गेली. आणि घरी गेल्यावर मी वाट बघते, ही आलीच नाही. घरी जाऊन तिने राघवला सगळं सांगितलं आणि मग रडारड सुरू झाली. बोल. तर म्हणून विचारते काय झालं, तुला माहित असेल ना. मी विचारलं, ती नाही सांगत ग, म्हणून मी म्हटलं तू विचार, तुला सांगेल ती. पण तू मला नाही सांगणार, मला माहिती आहे. तू कशाला सांगशील, मी कोण आहे तुझी? हे बघ आई, एकतर मला माहिती नाहीये, आणि ना तिला जर सांगायचं नसेल तर तू सोडून दे ना विषय. कशाला ताणतेस? दिला असता सोडून ग. जर ती गप्प बसली असती, शांत राहिली असती, तर मी पण शांत होऊन तिला बाजूला घेऊन विचारलं असतं की बयो काय झालं, विचारलं असतं. पण उलटच घडलंय. म्हणजे इतकं उलट घडलंय की अगदी आज म्हणजे एकदम हसत खेळत दिवस सुरू झाला तिचा. माझ्या आवडीचं जेवण वगैरे बनवलं तिनं. आणि म्हणजे ते बघ, दुःखात माणूस हसतो की नाही, तशी हसते. मग मला प्रश्न पडला, म्हटलं काहीच कळत नाही, काय झालं नेमकं. म्हणून मग मी तुझ्याजवळ आली, काय झालं हे विचारायला. तू विचारशील का तिला जरा? नाही विचारणार मी. वाटलंच मला, तू नाही विचारणार. आईचं एवढंसं जरी काम केलं तरी तुला पाप लागेल है ना. आनंदीला त्रास होऊ नये म्हणून काही करणार नाहीस. आई, मला ना एक तर बरं वाटत नाहीये. माझी एकदा तरी चौकशी केलीस का ग, की बाई ग तुला काय होतंय, तुला काही हवंय का? ते सोडून तुझं काहीतरी दुसरंच. आई, तुला कितीदा सांगितलंय ग मी, दादा आणि आनंदीच्या मध्ये पडू नकोस. कशाला ढवळढवळ करतेस त्यांच्या आयुष्यात? नातू हवा करत डोकं खाल्लंस तिचं, त्याचा परिणाम कधी ना कधी तरी होणारच ना. तुला काय म्हणायचंय? माझ्यामुळे तिला त्रास होतोय? आई हे बघ, मला सांग, बाळ हा विषय सोडला तर दुसरा काय विषय असणार आहे? हे बघ, त्या दोघांनी हे सत्य स्वीकारलं होतं ना की आपल्याला मूल होऊ शकणार नाही, आणि त्याप्रमाणे त्यांनी नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली होती. आई, फक्त तुझ्या हट्टामुळे आनंदीने पुन्हा प्रयत्न सुरू केले की नाही? काल तिला हे सगळं असह्य झालं असणार, दुसरं काय. आई, ती आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. अगं, माझ्यासारखी एखादी सून असती ना तर कधीच सोडून गेली असती. तुला माहिती नसेल आई, म्हणून तुला सांगते, दादा खरंच घर सोडून निघून जाणार होता. हो, पण आनंदीने त्याला थांबवलं.
म्हणाली की आईशी भांडून त्यांना असं एकटं सोडून जाणार नाही मी. अगं आई, तिच्या चांगुलपणाचा जरा तरी विचार कर, नीट वाग तिच्याशी. वर्षा बरोबर बोलत होती. बाळ होण्याचा निर्णय त्या दोघांचा आहे. हा, राघव आणि आनंदी दोघ जण मिळून निर्णय घेणार ना त्यांच्या बाळाचा. त्यात राघव नाही नाहीच म्हणत होता. आनंदीला वाटत होतं थोडस आपल्याला बाळ व्हावं म्हणून ती मग माझ्या प्रयत्नांना साथ देत होती. पण मग आता तिलाही वाटतंय की नकोय, तर मग आता तिच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? काय उपयोगच नाही. मला तर नातू हवाय. तर नातू असण्याच्या इच्छेचं काय करू मी, काहीच कळत नाही. हा, हॅलो हॅलो हॅलो. हा, मी सुलक्षणा कर्णिक बोलते, आनंदी कर्णिकची सासू. हा, मला काय म्हणायचं माहितीये डॉक्टर, आम्ही ती ट्रीटमेंट बंद करतोय. नाही नाही नाही, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला ती ट्रीटमेंट पटलेली नाहीये, त्यांना नकोय ती ट्रीटमेंट. म्हणून मग मी तुम्हाला सांगते आमची ट्रीटमेंट बंद करा. फक्त हा एक मला विचारायचं आहे की ते आपण ट्रीटमेंट सुरू करताना तुम्ही जो पहिला डोस दिला होता की नाही माझ्या सुनेला, तर त्याचा काही विपरीत परिणाम होईल का हो तिच्या तब्येतीवर? नाही म्हणजे मग होत असेल ना तर प्लीज तिला ते मग दुरुस्त होण्याचं काय औषध असेल ना तुमच्याकडे ते द्याल का तिला? नाही नाही, तसा त्रास काही होणार नाही. हा, पण ट्रीटमेंट नका थांबवू तुम्ही. तुम्हाला वाटतंय ना सुनेला बाळ व्हावं, मग तुम्ही समजवा ना त्यांना. कसं समजावू आणि का समजावू? मी नातू नातू करत बसली तर माझी ही माणसं, माझ्या अवतीभोवतीची माझी प्रेमाची माणसं दूर जातील. मला त्यांना सांभाळायचंय. नको मला मला माझ्या माणसांना मला सांभाळायचंय डॉक्टर. मी जर आज हे नातू नातू करत बसली तर माझा पोरगा माझा राग करेल, माझ्यापासून लांब जाईल. आणि मग अशा वेळेला तो माझा नातू घरात आला तर तो पण माझा तसाच राग करेल, मला त्याच्यापासून दूर लोटून देईल. काय करू मी? मला नातू हवाय त्याच्यावर माया करण्यासाठी, माझं बालपण त्याच्यासोबत परत जगण्यासाठी हवाय माझा नातू. माझ्याशी भांडायला नकोय, माझ्या कुटुंबापासून तोडायला नकोय मला नातू. तुम्ही बंद करा ही ट्रीटमेंट. ठेवते. अजून याचा राग गेला नाही. मी बोलते आई त्यांच्याशी. मी पुढच्या तयारीला लागते. मालती आई आणि वर्षाताई येणार आहेत ना? आई, खरं तर लोणच्याचा सीझन नाही हा, आपण लोणचं घालतोय. मला ना माझी आई आठवते लिंबाचं लोणचं घालताना अशी. पण तुला एवढ्या लहानपणच्या गोष्टी आठवत आहेत? हा, पुसटची आठवण आहे.
पण माहितीये लहानपणी मी माझ्या बहिणी ताई माई आम्ही रानात जायचो आणि रानातनं हे रानमेवा घेऊन यायचो, लिंबू कैऱ्या करवंद. घरी यायचो तर आम्हाला असं वाटायचं आबा चिडतील ओरडतील आमच्यावर, म्हणून लपून बसायचो. तर आबा शोधायचे हा बरोबर आम्हाला आणि आम्ही घाबरायचो की आता ओरडतील, पण असं काही करायचं नाही. आबा आम्हाला हे सगळं चिरून द्यायचे आणि त्याच्यावर मस्त मीठ टाकून द्यायचं, आम्ही खात बसायचो. कधी कधी इतकं आणायचो ना आम्ही हे सगळं कैऱ्या लिंबू, तर वाया जाऊ नये म्हणून आबा ते सगळं हे असं आपल्यासारखं मसाला मीठ लावून बरणीत भरून ठेवायचे. मग 4-5 दिवस बरणीला हात नाही लावू द्यायचे, खराब होईल म्हणून लोणचं. नंतर कळलं की त्याला लोणचं म्हणजे ती पद्धत असते लोणचं घालण्याची. आनंदी, हे म्हणजे ना तू तुमच्या लहानपणीचं सांगतेस ना. हो. पण इकडे बघा आमची मोठी माणसं काय करतायत ते. काय हो काय चाललंय? हे मला नकोय, पोटातल्या बाळाला हवंय. नाही ग, काय आहे ना, हे खाल्लं ना की जरा मळमळ थांबल्यासारखी होते. एक का आई तो मसाला द्या बरं. हो दे हा. काय करतेस? आता खा मग. हा सावकाश तिखट असेल नाही तर. छान ना, मस्त झाले आनंदी. त्या मुरल्यानंतर बघा कसं लागतं लोणचं. थोडासा हळू, जास्त तिखट नको खाऊ. नाही खूप कमाल लागतंय काकी. चला लिंब चिरा आता पटापट, आपल्याला लोणचं कालवायचंय सगळं. मी हे एवढं खाते आणि मग रमा, रमा कुठे असतो? प्लीज एकदा समोर ये, मला बोलायचंय तुझ्याशी. प्लीज. मला अजिबात कल्पना नाहीये की मी आता बोलतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय की नाही. रमा, रमा, आय एम सॉरी. बघ, आनंदीला मूल होऊ शकत नाही त्यामागे कारण तू आहेस ही गोष्ट कळल्यानंतर खूप मोठा धक्का होता तो आमच्यासाठी आणि स्वतःच्या दुःखात आम्ही हरवून गेलो. पण तू पण तितकीच दुःखी झालीस, तुलाही तितकंच वाईट वाटत होतं या गोष्टीकडे. असं नाही की मी दुर्लक्ष केलं, पण त्यावेळी मी तुझ्या सोबत नव्हतो तुला साथ द्यायला. माझी चूक झाली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज रमा, ती वेळ अशी होती. रमा, तू जर का असा निश्चय केला असेल की कायमचं निघून जाणार आहेस, मी तुला रोखणार नाही. पण आपण असे दुखावलेलो असताना अशी तडकाफडकी निघून जाऊ नकोस. एकदा भेट. मला तुझी माफी मागायची आहे. मला माफ कर आणि त्यानंतर जो तुझा निर्णय असेल तो. पण प्लीज एकदा समोर ये, एकदा बोल माझ्याशी. प्लीज प्लीज रमा, प्लीज. झालं, हे घ्या. थँक्यू. बरं 3-4 दिवस खाऊ नका हा लोणचं, म्हणजे लोणचं छान मुरेल. मग बघा चव कशी वाढेल लोणच्याची. आणि ऑफिसला जाताना तुम्ही तेव्हा असं छोटी डबी घ्या आणि त्या डबीत 2-3 फोडी टाका आणि ऑफिसला घेऊन जा. आणि जेव्हा मळमळ होतं ना तेव्हा जेवणासोबत खा. जेवणही व्यवस्थित जाईल आणि बरंही वाटेल. बरं, थँक्यू आनंदी. अगं म्हणजे काय आहे ना, माझ्या ह्या सगळ्या काळात आई माझ्या बरोबर आहे, सासूबाई माझ्या बरोबर आहेत, मालती काकी पण आहेत. पण तू जे माझ्यावर प्रेम करतेस, माझे हे लाड करतेस ना, त्याने मला खूप बरं वाटतं. आणि मला जे दडपण आलं होतं ना माझ्या प्रेग्नन्सीचं, ते नाही वाटत आता. कारण मला जाणवतंय की माझं माहेर किती खंबीरपणे उभं आहे माझ्या पाठीशी, फक्त तुझ्यामुळे. बरं आनंदी, निघू मी? हो या. थँक्यू. वेलकम. नीट जा. हो हो, चला काकी येते. हे तुमच्यासाठी आणि बाबांसाठी. बर, म्हणजे मला ना आता हे आधी लपून ठेवायला पाहिजे मुरेपर्यंत. का? तुझ्या बाबांना कुठे धीर निघतोय.
सांगा हा कसं झालंय. आई लोणचं आणलं होतं. झाली का लोणची बनवून? झालं. खाऊन बघा कसं झालंय सांगा. सगळ्या सुगरणीं मिळून केलंय ना, चांगलंच असणार. कसं झालंय. अगं थोडं तिखट जरा जास्त झालंय. आधीच उलट्या करू करू हैराण झाली आहे वर्षा. त्रास होईल अशा लोणच्याने. काळजी करू नका. मी त्यांना सांगितलं 3-4 दिवस खाऊ नका म्हणून. ते लोणचं मुरलं ना की चांगलं लागेल. मग त्यातला तिखटपणा आणि आंबटपणा पण कमी होईल. आपल्या आयुष्याचं पण असंच असतं नाही. असं प्रत्येक गोष्टीत घाईघाई करून नाही चालत. गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो, थोडा काळ जाऊ द्यावा लागतो, मग सगळं ठीक होतं. आयुष्यात पुन्हा चव येते.